साला या कोंबड्याची उलटी टांग धरून आमची माय तर माय ह्या कोंबड्याला पोसूनच ठेवत आहे. बहीण एवढ्या थंडीमध्ये काय मरायला एवढं काको काको करा लागते. साला राग बी गेला ना, याला भोर बार करून याच्याच बुर्याचा इस्तो शेकीन मी आता. साला एवढी मरणाची थंडी आहे ना, काकडस करून राहिला. साले याले तर कापूनच खातो आज. मग या ए बापू, मग उठ ना रे, जा ना बकऱ्या करते बापा. तिथे पाय दुखताय म्हणताय, जा तू जाऊन आज सुट्टी सांग तुले, जा तू. ये का हो सकाळी एवढ्या थंडीत मराले जाणार आहो का मी? मग जातो 10-11 वाजता सुट्टी आहे तर मग का एवढा फायदा घेते का? आणि त्या कोंबड्याला सांभाळून ठेव, त्याला इकून टाक ना, बोलाव ना त्या भावाले बिवाले कोंबडा खाले. बहीण माय मी एवढं थंडी आहे समजत नाही का? एवढं सकाळी नेसतं बहीण माय मा डोकं खराब करते. बहीण माय सुखानं झोपूही नाही देत. भावनच दिलं माया कोंबड्या ते पोस म्हणे, तुलेच होते म्हणे खर्च पाण्याले. आता मोठं होऊ दे ना चांगलं. तर किती मोठं व्हायचं राहिलं? एवढं बहीण माय मी ढोरा डोकरासारखा बोंबलते, एवढा टप्पुरी आवाज आहे तरी. बरं झालं बाप्पा आठवण आले. अरे बेंद्यातच बेंडून आहे त्या कोंबड्याले. जा उठ, कोंबड्याला सोड ना, बकऱ्याचं पाय ना थोडंसं. हो मी पाहतो, पहिले त्या कोंबड्याचा बंदोबस्त कर, नाही तर मी खाऊन घेईन एकटा, वावरात नेऊन पार्टी करून घेईन. मस्त आहे रे. का सस्ता आहे का कोंबड्या? 600 रुपये किलो आहे ना कोंबड्याचं. 600 राव 700 राव, ते कोंबडं दिसलं नाही पाहिजे. तू विकून टाक, जाऊ दे, पैसे तुझ्याजवळच ठेव लागन तर. पण ते कोंबडं सकाळी बाहेर मेलोच म्हणून बोंबलते. थंडी हो का हो, तुला माहित नाही का? आता कायची थंडी, एवढी ऊन निघली त्या डोक्यावर तरी थंडीच म्हणताय. उठ ना, पहिले तोंड बिन धुऊ. जोपर्यंत हातरुणाच्या बाहेर नाही उठत ना, थंडीच लागते. मी पाय बरं एवढं सकाळी उठून बहीण आम्ही कामं धंदे करून आता कुठे थंडी लागत आहे मला? शांतबाई उठवल्याशिवाय सोडाव नाही बहीण मायाच्यात. एकही दिवस सुखानं झोपू नाही देत. जा मग, जा उठ, लवकर उठ, जा करते. कोंबड्याला सोड, दाणी बिने टाक बिचारायला. जगू दे, आणखी मोठं होते, मग मोठं झाल्यावर आपण विकून टाकू. जा तू जा. साला त्या कोंबड्याचा काही ना काही बंदोबस्त लावाच लागल. साला सकाळी लेट डिस्टर्ब करायला लागला. चल बेटा मंगेश, आरची के घर वावरों की तरफ जाएंगे, मस्त बकऱ्या राखते. बरं झालं भेटला बे खाल्या. बेत याच घराकडे निघलो होतो. कोण पाटील का काम आहे? वलीत करायला ये म्हणत होतो. दिवसा येतो, रातच्यानं नाही जमत आपल्याला. अबे शेतकऱ्याची लाईटच कवर राहते, रातच्यानंच राहते वलिताच्या वेळेस 10 ते सकाळची 5 वाजेपर्यंत. अरे काय म्हणताय पाटील तुम्ही? पागल बिगल झाले का? माहित नाही का थंडी कशी पडून राहिली? तर एक दिवस उपाशी राहीन मी, पण नाही जात वलीत बिलीत करायला. मायचं थंडी पाहिजे बेचर होऊन चालले लोक. शेवटा घेऊ शिकून राहिले रस्त्यानं. तुम्ही काय गावाच्या बाहेर राहता का? 5 जण कशी परिस्थिती आहे आता? अरे माहिती आहे रे बाबा, सगळं विदर्भात पूर्ण अख्खा भारतामध्येच थंडीचा गराटा चालू आहे. एकदमच भयंकरच थंडी पडून राहिली. पण आता काय करते, सरकारला समजायला पाहिजे ना. मी आपली लाईटच कवर राहते. रात्री 10 वाजतापासून सुरू करते 5 वाजेपर्यंत. 1 फेज 2 फेज, मग दुपार भरतं तेच चालू राहते. 1 फेज आला आणि 2 फेज आला. काय म्हणा पाटील, पण मी नाही येत वलीत बिलीत करायला. 100 रुपये दे, 1000 रुपये दे, 2000 रुपये दे, किती रुपये देसान तरी येत नाही. बहीण मायाचं उपाशी मरीन, पण नाही एवढ्या थंडीत मी नाही निघणार. बहीण माय मी थंडी साला कमी नाही होत आहे. साला पूर्ण दुनियालाच थंडीच्या गराट्यानं घरून. बहीण मामी अशा तर बहीण शेतकऱ्याचं मराचा धंदा आहे बहीण मायाचा. बरं जशी तुझी इच्छा. आता काय म्हणते, आता पाहतो दुसरा मजूर भेटेन तर. दुसरा भेटणं मुश्किलच आहे पाटील. मी पूर्ण अख्खा गाव फिरून आलो. एक कार कुत्रं राहते वावरात दिसणार नाही. बहीण मामी मरते का एवढ्या थंडीमध्ये? बहीण मामी असं वाटते बहीण घराच्या बाहेर निघल्यानं बरं फेकून मारताय कोणीतरी मला. खल्या तू बरोबर आहे. आता यावर्षी माहित ना बहीण मामी, या महिन्यामध्ये लस थंडी वाढली राजा सगळीकडे. तेच बोंब बहीण मायचं तर लेस. मी सासऱ्याला बोल केलं तो बहीण मायचं तो बुडत जाते का काका, 2 थंडी आहे जावई, थंडी आहे जावई म्हणत होता. थांब पाटील करू वलीत बिलीत, काही पराठी मरत नाही. तू ये ना, 2 घाटा कमी नाही होत. थांब थोडंसं थंडी उतरू दे, आबड बिबड होऊ दे. आबड बिबड झालं तर थंडी कमी होते. पण आता 2-3 दिवस तू नावच नको घेऊ. बरं तसं म्हणते का? मग राहू दे. मग आपल्याला गहू पेराचा होता का? बहीण मामी कसं एका झालं असतं तर बहीण मायाचा आणखी कापूस बी येताच आहे. होत बसन पाटील, पहिले हे थंडी कमी होते मग 5 बसू आपण. ठीक आहे? नाही येत म्हणताय का? हा पाटील तुम्ही एवढं मनापासून भाषण ठोकत आहो थंडी म्हणून. तुम्ही समजलेच नाही वाटते. थंडी कमी होऊ द्या, मग 5 बसू आपण वलीत बिलीत. बरं ठीक आहे. पाटील तर पाटील भयाडच बहीण माय. मी त्याचं जीवन आमचं जीवन हो का? आम्हाला आमचा अंक लोखंडाचा असल्यासारखंच करता बहीण मायाचं. मग खाल्या जाऊ, मग थंडी कमी झाल्यावर येतो मग. हो पाटील हो. बरं झाला आला बी लंगड्या, तू आला ना. कसं येते का मला बोला चालायला बरं वाटते का? बरं झालं एक बकरी घेतला का तू. मला सोबती होऊन गेला, मस्त वाटते आता का. आम्ही म्हणजे त्यासाठीच मी बकरी घेतले का? तुझ्याकडे यायला भेटते, तुझ्या संग राहायला भेटते म्हणून. काय तू यार माहिती आहे रे लंगड्या, पण यार तू आपला जिगरी आहे यार. असंच चालत जाऊ आता आरतीच्या वावराकडं. बहीण झाल्या बयाडाचा आरतीच्या मागे या त्या पुट्टी पाहिजे बयाड होते का? बहीण मायचं तिच्याच वावराकडं. बहीण माय कुठं पराठी चारते
काका तिच्या वावरातली बहीण मायचे पोट्ट. का पटत हवी मनातल्या मनात सरळ सरळ बोलणं. पाय ते बकरी पाय तिकडे चालली. हे टाकले बहीण मायचे पलटते का नाही रे ते बहीण मायचे. अरे काय नाही म्हणत होतो, जाऊ म्हणलं चारत चारत आरतीच्या वावराकडं. अबे लंगडे खरं खरं सांग ना, तू पटन का नाही बे ते मध्ये. सांगू का म्हणजे अबे ते खातं पितं गरजे आहे ते का, आपल्याला भाव नाही गरीब आले बकऱ्या चारणार बालेले. ऐसा कैसे देत नहीं अबे, उसके दिल में है ना, हम जगह बनाएंगे एक नहीं एक दिन, देख लेना तुम. फिर क्या गरीब क्या अमीर, सब सच्चा प्यार वाला चाहिए बस. बहीण मामी आहे ते पागल बहीण मामी आधी हिंदी मराठी घालून मध्ये पागल करून मागते. बरं मग या भाऊ चल 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 चारत चारत जाऊ चल. चायला आरची सारखी दिसत आरची. आता आरची आरची तू मंग्या मंग्या मंग्या. का झालं बे बोंबलाले. आरची बी तिथं आरची येत आहे आरची येत आहे. चप बहीण मामीचा आज कोण दिवस निघला रे. कुठे चालली काय. अरे आरची कुठं चालली तू. अरे मी शेतात चालले, असं शेतामध्ये कापूस बघून येतो फुटला की नाही ते बघायला. हो का, आम्हाला वाटलं तू कशी काय इकडे आली. नाही माझे पप्पा म्हणत होते की जा असं घरी घरी पडू नको राहू, अभ्यास झाला तुझा, शेतामध्ये जाऊन एक चक्कर मारून ये कापूस वगैरे फुटला का नाही म्हणून. तर मी बस चाललो बघायला. हो का, छान आहे छान आहे, जा मग. आम्ही पण बकऱ्या चारत चारत तिकडेच येत होतो. हो का, की कोणाची किती बकऱ्या आहेत. लंगड्या तुझी किती आहे आणि त्या मंग्याची किती आहे. माझी 1 का 2 आहे आणि ते एक गाभण आहे. आता मंग्यालाच विचार ना. वैरे मंग्या किती शेळ्या आहे तुझ्याकडे. ते आपण मोजत बिजत नाही बसत. आपण काय नाही, आपल्याकडे बकऱ्या नाही राहत. आपण कधी कधी अमावस्या पौर्णिमेला शनिवार रविवार येतो फक्त बकऱ्याकडं. बाकीची शाळा राहते, तुला तर माहित आहे. अरे हो रे माहिती आहे मला, पण का नाही सांग म्हटलं तुझ्याकडे किती येतं. एखादं पिल्लू बिल्लू असेल तर दे ना मला. कशाला पाहिजे तुला. अरे लहान लहान छोटे छोटे पिल्ले ना लई मस्त असतात. हाव का, आता नाही, ते घरी आहे. ते दूध पिणारे आहे ना, सर्व घरी आहे. ते लहान आहे ना, थकून जाते मोठ्या बकऱ्याच्या माग, म्हणून आणत नाही. आता घरी आहे, ये ना माझ्या घरी, तुला देतो. आम्ही येणार. तसं पण मला का नाही माझे पप्पा म्हणत होते की कापसाला बायाकडे पण जाऊन ये, तर तुझी आई पण येते ना, तर मग येणार मी. मला दाखवशील ना छोटे छोटे पिल्ले. हा ठीक आहे चालते. जमलं रे बाबा जमलं. मग जाते मग. तर आता मग तुम्ही बकऱ्या मग ना संध्याकाळ झाली की लगेच थंडी चालू होते. मग थंडीमध्ये जमत नाही. यावर्षी खूपच भयंकरच थंडी पडून राहिली रे ना. थंडी मुळच तर पूर्ण मी 8 वाजेपर्यंत झोपून राहतो. बापा आणि तू रे लंगड्या हे झोपाचं पाहतो, पण माय लात मारून भाक्कन बाजीच्या खालीच पाडते. 8 वाजता नाही तर 7 वाजता उठाच लागते मला. ठीक आहे मग, उद्या सुट्टी आहे, रविवार आहे ना, तर आपण परवा शाळेत भेटू. पण उद्या मी येणार तुमच्या घराकडे. अरे मग हा ठीक आहे ये. जाते मग मी. हा आता हिला मी नको जाऊ पण नाही म्हणू शकत. का म्हणावं आता, आम्ही साला लय खुश झालं रे मामन. या साला बरं ठीक आहे ये मग हळूहळू जा. काटे बिटे रुतल बितल मोठमोठे आम्ही ह्या लंगड्यानं मग अशी तिकडे ना बाबरीचं झाड पाडलं होतं रस्त्यावर. लेगाले काटे फेकून दे म्हणलं, पण कोणाला रुतल तर पाहिजे तिथं थोडं सांभाळून जाशील. हा ठीक आहे. साला आजच्या एवढा खुश मी कवाच नाही झालो लंगड्या. खूपच खुशी झाली वे. तिच्यासोबत मी एवढा वेळ कवाच बोललो नाही लंगड्या. मंग्या सगळी माई मेहरबानी हो माई. मी जर तिला बोलायला लावलो नसतं तर ते त्यासंग बोललीच नसतील का. अरे यार लंगड्या थँक्यू यार. आज तर चांदीच झाली. आता जाऊ का नाही जाऊ बहीण मला भाई भिऊ लागत आहे तिकडे जायला. आता नाही जाऊ. आता इथूनच कॅलन मधून का नाही बकऱ्या पलटव. उद्याच येतच आहे तुमच्या घरी, तर मग मस्त बोलत ठेव ना. चहा बिया मांडून ठेव मस्त पैकी 4-5. तसं बी माय जातच आहे. नाहीतरी पाटलाच्या कापसाले बहीण कशी मी जा गेलो असतो आमच्या आईसोबत ते. पण ही आरची येत नाही ना कापसाले. भाई डेंजर. श्रीमंताची माणसं तसेच राहते. बहीणचे नेट लागे वाहनाचे. आली असती तर मस्त बोललो पटवलं असतं का आरचीले. मला बी तसंच वाटते. कामाची आहे रे, पण तिचा बाप नाही पाठवतले का असं वाटते. नाही ते पोरगी लई कामाची दिसते. पाय ना आता कापूस पाहायसाठी फुटला का नाही तर टंग आली बाबा वावरामध्ये. हो यार जाऊ दे यार. आपले बकऱ्या चालले जायचे पराठीत. पहिलं बकऱ्या राखू, मग भेटू आपण संध्याकाळी. चाल मग खेद लवकर. असंच जाऊ बी चारत येतेच ना ती आरची मागून. जाऊ ते संग बोलत रस्त्यानं.
तसं नाही मंग्या, आपली क्रेडिट कमी होते रे का गाडी घेत का बोलला तर तुला समजत नाही रे का. चल त्याला लंगडे बिन का भाई दिमागानं बोलते बा, मानेंगे लंगडे को भी.